तर नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं ओवी गोरे ब्लॉगमध्ये. तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 8 दिवस टिकेल अशी तिळगुळ पोळी कशी बनवायची ते. त्यासाठी व्हिडिओ आपला अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण पोळीत भरणारं सारण तयार करून घेऊयात. त्यासाठी मी घेतले तर तीळ, त्याचबरोबर गूळ. आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तीळ जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी ते कढई गरम करायला ठेवली होती. आता त्यात घालून घेते तीळ. बघू शकता. आता तीळ हे आपल्याला छान असे लाल लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तीळ हे आपले छान भाजून झाले आहेत. आता मी एका ताटामध्ये काढून घेते, जेणेकरून तीळ आपले हे लवकर थंड होतील. आता मी तोपर्यंत इथे ना गुळ हा बारीक करून घेते. बघू शकता, तीळ आपले छान असे थंड झाले आहेत. आता तीळ आणि गूळ हे दोन्हीही आपल्याला एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर चला बघू शकता, मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि गूळ एकत्र करून घेत आहे. आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता, मी हे बारीक करून घेतलं आहे. आता एका पातेल्यामध्ये मी हे काढून घेते. बघू शकता, किती छान सुटसुटीत आपलं सारण तयार झालं आहे. आता मी इथे घेतलं आहे गव्हाचं पीठ पोळ्या करण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं अगदी चवीसाठी मीठ घालून घेते. आता हे छान आपल्याला ना अगदी मऊसूर असं पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे 10 मिनिट मी ठेवते, म्हणजे छान भिजेल. बघू शकता, पीठ आपलं छान असं 10 मिनिटानंतर भिजलं आहे. आता ह्याचा छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आणि छान असं कोरडं पीठ लावून त्याला वाटीसारखं करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये ना बसन तेवढं दाबून असं ते सारण भरून घ्यायचं आणि तोंड बंद करून छान असं पोळी पाटावरती लाटून घ्यायचं. स्टार्टिंगला आपण पोळी ज्यावेळेस लाटतो ना, अगदी मधनं लाटायची आणि जशी जशी आपली पोळी वाढेल तशी तशी पोळी ही काठीनं लाटायची, म्हणजे सारण अगदी कडेपर्यंत जाईल. बघू शकता. पोळी आपली अगदी टम्म फुगली आहे. बघा, आता त्यावर घालून घेऊया तूप. तुम्ही तेल सुद्धा घालू शकता. बघू शकता, किती मस्त अशी पोळी झाली आहे. बऱ्याच ठिकाणी ह्याला बुंदीची पोळी सुद्धा म्हणतात आणि तिळगुळ पोळी सुद्धा म्हणतात. बघू शकता, किती छान पोळी तयार झाली आहे. अशाच पद्धतीने आता आपण बाकीच्या सुद्धा पोळ्या तयार करून घेऊयात. बघू शकता, आपली तिळगुळ पोळी तयार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही बघितलीच. सो आवडलीच असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.